वाटलं. नमस्कार. बेटा काय नाव तुझं? जीएमसी साहेब या. जीएमसी साहेबांना काय सगळ्यांना नमस्कार. माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करेन की आपण सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात. सरस्वती भगवती विशेष जाड्या पहा. या सरस्वती पूजनानं दीप प्रज्वलनानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. एसी बंद कर रे जरा. असू दे. या तुम्ही हे बाबा करू शकला. सर्व अधिकाऱ्यांनी आपापली जागा घ्यावी. त्यामुळे बैठक या कार्यक्रमाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका स्वागत वगैरे राहू दे मॅडम. राहू दे सुरू करूया. स्वागत करते हैं आपका, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं आपका, स्वागत करते हैं. हम सब मिलकर आपको अभिवादन करते हैं. हम सब मिलकर आपको अभिवादन करते हैं. सुदिन है सुमंगल है, सुदिन है सुमंगल है, आनंद है परमानंद है, आनंद है परमानंद है. सुदिन है सुमंगल है, सुदिन है सुमंगल है, आनंद है परमानंद है, आनंद है परमानंद है. स्वागत करते हैं आपका, स्वागत करते हैं. धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आता फॉर्मॅलिटी राहू दे. आपण कामाला सुरुवात करू. तुम्ही समोर उभं राहिलं तर दिसणार नाही बाकीच्यांना. मला दिसेल. बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू केली मॅडम. बैठक सुरू केली. बैठकीला उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे मी स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार उर्जी पटेलजी, सन्माननीय आमदार बाळाजी यांचे स्वागत करतो. आमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, बरोबरीने माजी नगरसेवक यादवजी, अभिजित सामंतजी, उदयजी यांचे स्वागत करतोय. सर्व नागरिकांचे स्वागत करू. आपल्याला पुरेशा वेळात 1.25 तासामध्ये सगळ्या लोकांचं नीट ऐकून तर आपापसात बोलू नका. वेळ जेवढ्या समस्या आपल्याला दूर करता येईल त्या आपल्याला करायच्या आहेत. आपला हेतू आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संकल्पना नागरिकांच्या समस्यांना थेट एक प्रश्नांची त्याच्या उकल व्हावी यासाठी संकल्पना मांडली. आणि बरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार या सगळ्यांनी या संकल्पनेला बळ दिलं. पालकमंत्री म्हणून या पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे याबद्दल चर्चा करून आपण या कामाला लागलो. सर्व अधिकारी इथे आले असतील त्यामुळे एक एक जणांना ते मॉडरेट कोण करताय माईक जवळ. तुम्ही एकेकाला बोलून आणि नागरिकांना विनंती आहे की आपली समस्या खूप महत्वाची आहे. त्यामुळे तुमची समस्या सोडवण्यासाठी एका वाक्यात आवश्यक विषय
आणि अडचण सांगितल्यावर मी संबंधित अधिकाऱ्याला विचारीन. संबंधित अधिकाऱ्याने आपल्या भागातली समस्या असेल, बीएमसी असेल तर बीएमसी, MMRD असेल तर MMRD, पोलीस असेल तर पोलीस, अन्य कुठले डिपार्टमेंट असतील तर त्यांनी ते ऐकावं, उत्तर तयार ठेवावं. नागरिकांच्या प्रश्नाचं उत्तर नीट समाधानकारक असेल तर ठीक, नाही तर त्याचा निर्देश मी देईन. आणि मी शुक्लाजींना विनंती करेन की तुम्ही कुठेतरी एक मिनिट्स करा. कोण करते मिनिट्स? आणि त्या जे निर्देश मी देईन त्या मिनिट्सच्या पद्धतीने त्याची कॉपी मला देण्यात यावी, म्हणजे पुढे आपल्याला पाठपुरावा करता येईल. या पद्धतीने आपण सुचारूरूप पद्धतीने सगळं काम चालू करू. आपले अन्य कोणी कार्यकर्ते उभे असतील पक्षाचे आपले, तर थोडं आता नागरिकांना जागा द्या. मला जिथे जागा असेल तर बसा, नाहीतर मग आपण एक एक करून सुरू करू. मॅडम सुरू करा. धन्यवाद साहेब. टोकन नंबर 1 आहे सिरियल नंबर 144 लोकेश बी ओझा यांचं म्हणणं आहे साहेब, नागरदोस रोडवरती त्यांचं काही स्ट्रक्चर होतं ते डिमोलिश झालेलं आहे आणि त्याकरिता ते अल्टरनेट कमर्शियल PAP मागतात आपलं. लोकेश बी ओझा. अच्छा, तुम्ही कुठला नंबर घेतला? सिरियल नंबर 144. सिरियल नंबर 144. चला आता स्ट्रक्चर 143 आले का? औजाचे आले? आहे सर. तो म्हणणं आहे PAP दिलं पाहिजे. स्लम आहे का रोड वाइंडिंग आहे? काय रोड वाइंडिंग आहे काय? तर सगळ्यात पहिला नमस्कार. रोड वाइंडिंग मध्ये हा स्ट्रक्चर आलेला आहे आणि 2017 पासून सर आम्ही प्रत्येक वेळी प्रोसिजर चला, करतो. BMC साहेब काय केलं याचं? हा, C2R ला परिपत्रकाला पैसे अहो उलट आहे ना. मग ते लोक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल मागतात, इतर कमर्शियल की रेसिडेन्शियल मागतात. कुठली पॉलिसी त्याच्यात काय पैसे चार्ज केले? सर C2R ची पूर्वी जी पॉलिसी होती तो SCR होता आणि C2R करताना जो ऍडिशनल एरिया आपण द्यायचो त्याला 654 रुपीज पर स्क्वेअर फूट असं करून आपण त्याला C2R कडून त्यांना रेसिडेन्शियल अकोमोडेशन देत होतो. 17 सप्टेंबरला ना एक पॉलिसी आली आहे. त्या पॉलिसी प्रमाणे C2R जर करायचं असेल तर कमर्शियल जो जे स्ट्रक्चर आहे त्याच्या एरिया प्रमाणे त्याचा होणारा रेडी रेग्युलर रेट आणि रेसिडेन्शियल जे स्ट्रक्चर ते मागतायत त्याच्या येणारा रेडी रेग्युलर रेट त्याचा डिफरन्स भरावा लागतोय. आणि यांच्या केसमध्ये तो डिफरन्स मोठा येतो आणि ही सर्क्युलर चेंज झाले नाही, रिसेंटली झाले 17 सप्टेंबरला. किती होतं? तर रेडी रेग्युलर प्रमाणे ते 4 पार्टी आहेत. चौघ्या पार्टी आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे अमाऊंट भरायला येते, पण ती मोठी अमाऊंट आहे, म्हणजे लाखात आहे. 10 लाखात 15 लाखात. ये तो कानून है सर कानून अभी निकला है, लेकिन मैं आज भुक्तभोगी 2017 से मैं सर हर प्रोसीजर कर रहा हूँ. 4 वार्ड ऑफिसर बदली हुए हैं, 6 17 पासून का नाही केलं? सर त्यांना ना 2017 डिमोलेशन केलं होतं. त्यावेळेला त्यांना कमर्शियल जे अकोमोडेशन होतं त्यांना ऑफर करण्यात आलेलं कमर्शियल होतं. टू रेसिडेन्शियल कधी मागितलं? त्याने आता रिसेंटली मागितलं, तर त्याच्यानंतर आपण त्यांचं पॉलिसी चेंज होण्याआधी मागितलं की नंतर मागितलं? पॉलिसी चेंज होण्याच्या आधी मागितलं. बरोबर आहे, रेकॉर्डवर आहे ना ते. हो हो मग ती केस पुटअप करा ओल्ड पॉलिसी प्रमाणे. कमिशनरला मी सांगितलं ओके चालेल सर. थँक्यू सर. कमिशनरकडे थँक्यू. पुटअप करायची. हो, सर. त्यांचं ऍप्लिकेशन कधीच्या त्या डेट प्रमाणे, आणि त्यामुळे या पद्धतीने आम्ही प्रपोज करतो. आजच्या बैठकीत ठरलाय आणि त्याला आयुक्तांची परवानगी आम्ही घेऊन देऊ. हो सर. हो सर. नेक्स्ट चला लवकर नेक्स्ट. सिरियल नंबर 125 सुनील शिंदे. बोला, शिंदेचं काय? नमस्कार. हा, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ पोलीस कॅम्प, अंधेरी पूर्व या ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्याबाबत त्यांनी विनंती केली सर. आपला दवाखाना हवा आहे तुम्हाला? साहेब ऐका ना. ऐकतोच आहे मी. दवाखाना आपल्याला हवा आहे की नाही? होय. बस संपला विषय, एवढंच म्हणतो. आमदार मुर्जी पाटील एक पत्र दिले काकांनी. बरं ठीक आहे. काय आपला दवाखाना कुठे आहे एरिया? हा वॉर्डामध्ये हा किती नंबर वॉर्ड आहे? 75 मध्ये आपला दवाखाना आहे का? ते आहे सर, पण तिथे आमचं थोडं जास्त त्यांची मागणी आहे आणि फिजिबिलिटी करून आपल्याला शक्य असेल तर आपण करू. साहेब इन्व्होशी पण दिलेली आहे. पोलीस खात्याने इन्व्होशी. एका महिन्यामध्ये मला भूमिपूजन करायला येते. एका महिन्यामध्ये प्रोसेस पूर्ण करून द्या आणि चला मिळेल तुम्हाला. पुढे नेक्स्ट. सिरियल नंबर 25 25 नंबर रजनीकांत मगरुमकने
यांचं म्हणणं आहे 25. हां. पुढे रोड स्टेटस न घेता विकास नियोजन विभागाचे रिमार्क न घेता खासगी रस्त्याचे नूतनीकरण. मग तुमचा काय विरोध आहे का त्याला? 83 मधील निधीअभावी रखडलेल्या कामासंदर्भात त्यांचं म्हणणं आहे. नाही काहीतरी वेगळं काय कोड म्हणते? 24 सर. 24 आहे का? हां 24. 24 काय म्हणणं आहे? नमस्कार सर. सर ऍक्च्युली आमचा जो प्रभाग आहे 83 हा एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या अंडर येतो आणि त्यामुळे तिथे खूप कमी प्रमाणामध्ये आम्हाला निधी मिळतो. आजूबाजूच्या वॉर्डामध्ये खूप चांगल्या प्रमाणे निधी येतात. तुमचे काही पत्र आहे का कुठल्या कामासंदर्भात? सर मी ऑलरेडी सरांना भेटून त्यांना कोणाला दिलंय? दिलेलं होतं, राणी सरांना. कोण? आमचे ई आहेत इकडे काय काम आहे? मेंटेनन्सला. काय तर काम आहे? तिथे काहीच काम होत नाही. काय काम आहे सांगा? एटी मध्ये सर आपल्याला सर काही निधी काय अहो त्यांनी कामं काय प्रस्तावित केली आहे? मला पत्र दिलंय का? गटार आणि पायवाटा आणि यांची सर बरं. ते एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये येते का? त्यातला अर्धा पोर्शन एअरपोर्ट ऑथॉरिटी येतो त्यांनी सुचवलेली कामं जी आहेत ती आपल्याकडे येते. तुमच्याकडे येतात त्यांची. मग काय केलं? 83 मध्ये सर आपल्याला सर निधी आलेला नाही सर तुम्हाला 83 मध्ये निधी नाही आला रेग्युलर असेल एकच निधी सर आपल्याला पण रेग्युलर निधी आहे ना, नाही का तो समजा वापरला सर तो वापरला. मग अजून निधी पाहिजे. हो सर कारण ठीक आहे, तुमचे पत्र द्या. बजेट प्रोव्हिजन मध्ये आपण टाकू. बजेट प्रोव्हिजन मध्ये टाका. आणि सर त्या ठिकाणी आहे ना लोकसंख्या वाढल्यामुळे आहे ना टॉयलेटची सुद्धा समस्या खूप आहे. त्यामुळे तिथे वाढीव बघा, एक टॉयलेट जर लक्षात आम्हाला घ्या. मिळाली असा सम प्रमाणातच निधी देता येईल आणि काही नगरसेवकांना सत्ताधारी जास्त निधी पण दिलेला आहे, पण तो बजेट प्रमाणेच जातो. तुमची जी कामं आहेत शेतली जी महापालिका क्षेत्रातली आहेत ती आपण बजेट प्रोव्हिजन मध्ये तुम्ही कामही पुटअप करा म्हणजे पुढच्या बजेटमध्ये होती. ठीक आहे, चला नेक्स्ट. नेक्स्ट नंबर आहे सिरियल नंबर 35. 35. चला. काय गोष्ट? कौस्तुभ पारकर यांचं घर इलिगल डिमॉलिश केलेलं असे कंप्लेंट आहे सर. काय वॉर्ड ऑफिसर सांगा. विले पार्ले केई श्रद्धानंद रोड. असिस्टंट कमिशनर सांगा काय लिगल डिमॉलिश केलं. आता तुम्ही माहीत घेऊन उभे राहा नाही असं काय करता. सर इलिगल वर काही नाही सर. आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही साहेब आपण पूर्ण केली डिमॉलिश आहे. केल्यासाठी केलं. तर आपल्या 6.7 मीटर वाईट टाउन प्लॅनिंग रोडमध्ये साहेब यांची स्ट्रक्चर येते होती. त्याच्यावरती कोर्टाने आदेश दिले होते. कोर्टाने त्यांना 1 महिन्याची मुदत दिली होती शिफ्टिंग करण्यासाठी. त्याआधी आपण त्यांचं अलॉटमेंटसह काढलं होतं जे आपलं ऑनलाईन अवेलेबल होतं आणि त्यानंतर साहेब यांची सगळी स्ट्रक्चर जी होती ती आपण डिमॉलिश केली. काय म्हणतात? सर माझं म्हणणं असं आहे पहिलं माझं घर रोड कटिंग नव्हतं त्यांनी ते काही नकाशे केले बीएमसी 1.5 महिना तिथेच करत होते आणि तिथे 7 लोकांनी मागितलंय गेल्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी वेगवेगळी लोक आहेत ना एका संस्था. वेगवेगळे असतात. नाही. आपण 3 वर्ष करतोय सर. मला येतो आवाज. सहाय्यक आयुक्त काहीतरी राखून बोलत आहेत. त्या ठिकाणी एक तक्रार आली आहे की त्या ठिकाणी कोणालाही परवानगी देऊ नये आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना नाकारले. पण ते मला वाटतं ते सांगतील. पण अध्यक्ष पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी पारंपरिक जत्रा होते ती दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जे वर्ष करतायत नवीन कोणाचा अर्ज नाही घेत मी समजू शकतो. ट्रॅफिक कंजेशनमुळे होऊ नये हे पण मी समजू शकतो, पण जो वर्षानुवर्ष होतोय त्याला द्यायला काय अडचण नाही. म्हणजे सबमिशन काय आहे सर 4 ऑक्टोबर पासून 8 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण रोड ते थोडी 1 महिना मागतायत किती दिवसाचं आहे? सर ही लिस्ट बघा डेट वाईज अहो ते वेगवेगळ्या संस्थेचं मागतायत. ते मी बाळा यांचं विचारतोय हे त्यांनी 10 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत 10 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर. नाही साहेब गेल्या वर्षी आम्ही एकच टाकलं होतं, परंतु आचारसंहितेचा विषय झाला त्यामुळे खूप अडचणी आल्या. म्हणून याही वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका असू शकतात आणि आचारसंहिता लागू शकते म्हणून आपण 3 अर्ज दिले होते. त्यापैकी आपण एका अर्जासाठीच फक्त परवानगी मागितली होती 10 दिवसांसाठी. 30 म्हणजे 3 अर्जांसाठी नाही, फक्त 10 दिवसांसाठी मागितली होती परवानगी. आणि आपण 3 वर्ष करतोय सतत सातत्याने. तर ही जवळजवळ 27 वर्षापासून त्याचा चालू आहे
गेल्या वर्षी तुमचं किती वर्ष 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि वीज नुसार आपण केलेलं आहे. 27 वर्षापासून आहे आणि भावबीजच्या दुसऱ्या दिवशी ते होते. आपण डिसिजन घ्या. यावर्षी आपण व्यवसाय पेप्सी काय करते मी तर तिथे जत्रेचं कंटिन्यू वर्ष महिने चालू होतं. लोकांना त्रास आहे, ही गोष्ट खरी आहे. पण सांस्कृतिक पारंपरिक जे आहे ते आपण डिसिजन घ्या. कारण प्रत्येक 27 वर्ष जत्रा ट्रॅफिकचं काय? भावबीजच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी होते. कोण आहे ट्रॅफिकचं? ट्रॅफिक पोलीस आलाय का? ट्रॅफिक सर जय सर काय म्हणणं आहे तुमचं? सर वाहतुकीचा अडथळा मोठं रोड आहे, जेवीला आहे, रोड मोठे वाहन येतात. बरं. एका वर्षाला किती होतात तिकडे कोकण महोत्सव? हा तर एकच आहे. एका वर्षाला किती कोकण महोत्सव होतात तिकडे? हा एकच एकच होतो. पण वेगवेगळ्या संस्थेद्वारा 10 दिवसाचा गॅप, 10 दिवसामध्ये टोटल आपल्याकडे 7 आहे. ते ह्या वर्षी दरवर्षी किती असतं? 3 होतात सर, दरवर्षी 3 होतात. 3 म्हणजे होतात दरवर्षी. तीन कोकण महोत्सव किती दिवस होतात? आणि प्रत्येकाचा साधारण 8 ते 10 दिवसाचा महोत्सव असतो. प्रत्येक म्हणजे तिघांचा मिळून 1 महिना होता. महिना 6 महिन्यापर्यंत होतो सर. अच्छा. तर एका महिन्यासाठी हा अडचण ट्रॅफिकला आहे. काय? Yes, sir. महिनाभर महिनाभरच आहे ना अडचण ट्रॅफिकला? सर हा? अडथळा होतोच आहे सर ट्रॅफिकला. नाही, 1 मिनिट भाई. सर हो कार्यक्रम की नाही बोला ना पटकन. सर अडथळा होत आहे ट्रॅफिक आहे अरे म्हणजे 12 महिन्यातला 1 महिना कोकण महोत्सवमुळे होतो ना. इकडे अजून बिल्डिंग नाही, क्लब नाही, बाकी काही नाही, तरी नाही होत. कोकण महोत्सवनीच होतो का? असं करा. मी हे समजू शकतो की तुम्हाला कमी प्रेशर राहिलं पाहिजे. अरे बाबा कशाला एवढं पाहिजे? तुम्ही 3 होतात, यावेळेला 2 करा. लॉटरी करा 7 मध्ये. ज्या दोघांची लॉटरी कर त्यांना द्या. म्हणजे बाबा चला 1 महिन्याच्या ऐवजी 16 दिवस 17 दिवस केला. म्हणजे एक टप्प्याने पुढे जाऊन एकदम बंद करणे बरोबर नाही. हे बाबा काय नको. त्यामुळे आता त्या लफडं कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं. तर जो जुना असेल तो पहिला बघा त्या प्रायोरिटीने, नाही तर लॉटरी करा. पण दोन मंडळांना द्या 7 दिवसाच्या परमिशन. चला नेक्स्ट. नेक्स्ट नंबर आहे सिरियल नंबर 120. काम वगैरे केलंय का? हा नक्की. तुम्ही आजच्या आज हा सोल्युशन द्या. कोणा ओएसडी कोणा यांना एक मेमो लिहायचा. आज जर मला रिप्लाय नाही आला, यांना नाही मिळालं तर तुमच्या सस्पेन्शनची ऑर्डर मी काढेन. मला लक्षात आलं मी काय म्हणतोय. ओएसडीला लिहिलंय 2 वर्ष एकाला राशन मिळत नसेल, खरंच त्याची चूक नसताना, तर मीन्स तुमचा जो अधिकारी आहे विल बी सस्पेंडेड. आज मला फीडबॅक द्यायचा. मला उद्यापर्यंत सांगा. आमचे लोक आहेत त्यांना सांगा उद्यापर्यंत काय होतं. चला नेक्स्ट. 56 पण तक्रार सेमच होती सर. 1 मिनिट थांबा. आणि मी किती वेळेस तरी ऑफिसला गेले. कुठला एरिया आहे? मला फॉर्म द्यायला सांगतात, 3 महिन्यांनी यायला सांगतात, पण 3 महिन्यांनी परत जाते. का असं झालं? तरी पण देत नाही. हा ओके. सिरियल नंबर 3 हर्षल परब 3 सर. यांची सार्वजनिक टॉयलेटची मागणी आहे सर. मरोळ पाईपलाईन. मोरोळ पाईपलाईन सार्वजनिक टॉयलेट नाहीये तिकडे. बामंड्या पाडा इथे पाहिजे सर. हा बामंड्या पाडा एकही टॉयलेट नाही सर. कुठला पाडा? बामंड्या पाडा मिलिटरी रोड. काय परिस्थिती? आपण सर लॉट 12 मध्ये सर आता आपण प्रस्तावित केले सर. तर आता नाही, हे म्हणतात त्या एरियातलं केलंय का? 5 वर्षासाठी देतोय अर्ज देतोय. बामंद्यापाडामध्ये सध्या नाव आहे. तर मी सर त्याची फिजिबिलिटी चेक साहेब करतो आणि ट्रान्सपोर्टच्या पॉलिसीमध्ये काय ठेवली तिथे टॉयलेट मी तसं असतो. किती वेळा? मी सर 15 दिवसामध्ये फिजिकल रिपोर्ट घेऊ यांचा आणि मग आपण पुढचं ठरवूया. आणि गरज नसताना एकदा सेफ्टी नेट वर बांधली टॉयलेट आमच्या समोरच. तुम्ही असं करा, व्हिजिटला तिथं ते दाखवा आणि 15 दिवसात ते मला रिपोर्ट करतील. नाही झालं तर मला सांगा. ठीक आहे सर. ठीक आहे. नेक्स्ट. थँक्यू. नेक्स्ट नंबर सिरियल नंबर 67 मंजुळा मानकर. काय विषय? यांचं म्हणणं आहे की SRA मध्ये अनेक शहर जे झालं त्याच्यामध्ये त्यांचं नाव इन्क्लूड नाही केले. अनेक पात्र आहे का? पात्र आहे ताई? काय? नावच नाही आहे. माझं लाईट बिल म्हणजे ह्यांचं लाईट बिल आहे, राशन कार्ड आहे, फोटो पासची पावती आहे, पैसे भरलेले आहेत. शाही दिली गल्ली. कुठली SRA? नाव काय SRAचं? दत्त ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटी. आणि बिल्डर कोण आहे? आणि सेक्शन माईक जवळ घ्या. माईक असं देऊन नाही करणार. चला SRA काय? राजाराम पाटील कोण आहे? हा नाव काय? केस्ट
तुमचं नाव काय हो? हा? मास्टर. काय झालं यांच्या इलेक्शन मध्ये? हा ते सांगतात की म्हाडाने अनेक्षर बनवले म्हणून तुम्हाला म्हाडाकडे जसं आम्ही म्हाडाकडे म्हाडाचं कोण आहे? काय बाबा? नाही, तुम्ही असं करा. चक्र मारले पण ते काय होतच मी ताई मानकर मी तुमचं काम करतो. थांबा. हा सॉरी 7 दिवसामध्ये पात्र आहे की नाही अपात्र आहे मला लिखित उत्तर द्यायचं. डिटेल तुम्ही जाऊन घ्यायची माणसाला पण त्या भेटल्या नाही तर शोधायचं. हा 7 दिवसात मला लेखी रिपोर्ट द्या आणि MLA आपली 7 दिवसात होईल ते. नेक्स्ट सिरियल नंबर 74 प्रवीण मरगज यांची ट्रामा हॉस्पिटल संदर्भात कंप्लेंट आहे सर. विकास मरगाज म्हणजे असे पण भेटू शकता. पण साहेब तिथला स्थानिक विषय आहे. आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे आपल्या याला कुपरला पण जाऊन आलो. त्यांना सांगितलं फक्त एक सिनियर मेडिकल ऑफिसर कायमस्वरूपी द्या. त्याच्यानंतर तिकडचे जे स्टाफ आहेत ना ते 1-1 वर्षासाठी असतात. त्यामुळे ते बाहेर म्हणजे तेवढं त्यांची हे नसते, क्षमता नसते काम करण्याची. आणि त्यामुळे बाहेर सगळे रिपोर्ट जे आहेत ना सगळे मेडिकल रिपोर्ट बाहेर करायला पाठवतात लोकांना. रामा हॉस्पिटलचं कोण आलंय? ड्रामाचे प्रतिनिधी नाही आले. तू हेल्थवाला कोण आहे? तुम्ही कोण आहात? मी एमओएच सर के इकडचे एमओएच. तुमच्या अंडर येतो ट्रॉमा? नाही सर मी बोलून देतो. नाही मग ट्रॉमा कोणाच्या अंडर? सर चीफ एमएसच्या अंडर आहे सर. चीफ एमएस बांद्रेला बसतात त्यांच्या. असं करा DMC मोठे साहेब तुम्ही यांना वेळ देऊन आणि संबंधित आमदार बाकी सगळे लोक आहेत त्यांना बोलवून याचा रिव्ह्यू घेऊन एक्झॅक्ट पोझिशन ट्रॉमाची काय आणि फुल फ्लेज ट्रॉमा सेवेला उपयोगी पडण्यासाठी काय करायला लागेल याचा 15 दिवसात मला रिपोर्ट द्या. मी कमिशनरला मीटिंग घेऊन सांगतो. ठीक आहे. नेक्स्ट 2008 मध्ये BMC ने आम्हाला नोटीस दिली की ताबडतोब मंदिर हटवा करून. मंदिर आम्ही हटवलं. आम्हाला सांगितलं BMC ने की 2 महिन्यात रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. पण वाहतुकीसाठी खुला न होता 9 वर्ष कंटेनर तिथे ठेवण्यात आले. त्यांच्याकडनं ऐकू द्या थांबा. सर 2 कंटेनर होते त्यांची तक्रार 1 महिन्यापूर्वी आली होती. कंटेनर वी रिपोर्ट कॉन्ट्रॅक्टर कामाचा होता. आणखी सर हे कनेक्शनसाठी ना नाला क्रॉस करावा लागेल. त्याचं ब्रिज नाही केलं आहे. एकदम डेड एंड आहे. तिथे कंटेनर ठेवलं होतं. मग त्यांच्या तक्रारीनुसार आपण कंटेनर आता शिफ्ट केलं आहे. कंटेनर कॉन्ट्रॅक्टरचे नव्हते. पोलो इन्फ्रास्ट्रक्चर माझ्याकडे फोटो आहे. मी फोटो सकट दिलेले आहेत. कंटेनर हे विकासकाचे होते साहेब. आता 29 कोणाचे होते? विकासक बिल्डरचे होते. आता काढले का? आता काढले आहेत पण तिथे 2 झोपडे बांधलेले आहेत. ते 2 झोपड्या अजून लगेच काढून हटवले. टाका. झोपड्या लगेच काढून फोटो पाठवा मला. सर या झोपड्यांच्या बाबतीत आपण मागच्या आठवड्यात अनधिकृत आहेत का? डिमोलिशन हो सर अनधिकृत आहे. आपल्या कोर्टाने आपले आदेश दिले की त्यांना स्पीकिंग ऑर्डर थांबा ताई 1 मिनिट थांबा ताई. सर MC छायला रोड हा पार्ट BMCच्या ताब्यात आहे आणि पार्ट एअरपोर्टच्या ऑथॉरिटीच्या ताब्यात येतो. आपल्या ताब्यातले रोडवरती आपण पॉटहोल अटेंड करून घेतलेले आहेत. नाही नवीन रोड केला म्हणतात ते. आताच रोड केला असं म्हणाले ते. नाही आत्ताचा नाही सर रोड. मग आता आपण सध्या फक्त पॉटहोल अटेंड केलेले ह्या हा पावसाळ्यामध्ये. रोड गॅरंटी पिरियड मध्ये आहे का? नाही सर. बरं, मग नवीन करण्याची आधीच आहे का? नाही आपल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये पण नाही आहे ते. हा रोड सुस्थितीत आहे का? एअरपोर्टच्या ऑथॉरिटी मधली जे पार्ट आहे ना तो एकदम खराब आहे साहेब तिकडे आणि ते अटेंड होत बरं नाही. ताई तुम्ही एअरपोर्टच्या इथे राहता की हा? आंबेडकर नगर मध्ये हो पण म्हणजे 2 रोड ते आत्ताचे हा बरोबर आहे. पण हा एअरपोर्ट मध्ये आहे का BMC मध्ये ताई? सर मी मी गोष्ट हा जो पार्ट आहे जिकडे आई राहतात तो पार्ट मियानच्या हातीत आहे. एअरपोर्टच्या हातीत आहे. त्या लोकांनी तो आता मागच्या वर्षी केला होता. त्या लोकांनी म्हणजे डांबरीकरण केलं होतं पण त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती पुन्हा काही हे केले नाहीये. BMC आपला BMC 2016 पासून साहेब आपला एक हे आहे पत्र झालंय की तुम्ही आम्हाला NOC द्या आम्ही करू BMC. मग आता असं करा NOC BMC देत नाही. नाही 1 मिनिट रोड करायला NOCचं काय म्हणतो BMC साहेब तुम्ही स्वतः MIL ला लेटर द्या. MIL ला लेटर देऊन तुम्ही 7 नोटीसचा रेफरन्स आली या मागच्या आणि पुढच्या 7 दिवसात जर रिप्लायने दिलं तर इट इज ड्यू टू बी NOC समजून आपण करा. कळलं का? जनतेला त्रास होता का म्हणे
त्यांनी युनिव्हर्सिटी पण वाटवण्यापेक्षा हे असं पत्र द्या आणि मग तुम्ही त्याला अटेंड करा पाठवून. अधिकारी कोण आहे सांगा. 2017 में टूटा था एक मिनिट आहे दादा ऐकून घेतो मग तुला विचारतो. दोन मीटिंग मध्ये होतं तर 2017ला ते होते. त्यानंतर आता त्यांनी पेपर त्यावेळेस पेपर नव्हते. आता त्यांनी पेपर जमा केले आणि त्याचं व्हेरिफिकेशन नुकताच केलं की त्यांना मी आता सांगितलं. आता सबमिट कधी केलं होतं. आता त्यांनी माझ्याकडे सबमिट केलं. आता म्हणजे आता एक तासापूर्वी 20 दिवसापूर्वी सर. हो 17 पासून आतापर्यंत पेपर नाही. 2017 से टूटा था तो इसका हस्बैंड पति है ना तो डेथ हो गया, फिर लड़का डेथ हो गया तो ये पेपर जमा नहीं कर पाई तो पेपर फिर भी जमा कर दिया था सर 2 साल में, लेकिन अभी जाके अप्रूव हुआ है. पेपर कभी जमा किया था. पेपर तो 2017 में जमा किया था. का हो असं काय खोटं सांगतो. माझ्याकडे पेपर त्यांनी तुम्हाला तुमच्याकडे 2017ची काही पावती आहे. आहे सर. मग मी ऍक्शन घेईन. सर माझ्या बरोबर सर 2017 पण त्यांना त्यावेळेस जे अपात्र केलं गेलं ना त्यावेळेस ती लागाई पेपर होती ती त्यांनी आता जमा केली. तुम्ही आतापर्यंत हे बोलला नाही. आता काय बोलला त्यांनी पेपर दिले नव्हते. आता सांगता त्यांनी पेपर दिले ते अपात्र झाले, एक्स्ट्रा पेपर आता दिले. फसवू नका मला. नाही बसून आली. मी महापालिका करून गेलेलो आहे. मला एका मिनिटात कळते सगळा विषय. चालेल सर त्याची प्रोसेस नाही याचा अर्थ त्यावेळेला ते अपात्र झाले होते का. अपात्र होते. नाही सांगता नाही येत तुम्हाला नीट. तुम्ही आता पहिलं वाक्य म्हणाला की त्यांनी पेपरच दिले नाही. समजा मी पुढे चर्चा नसती केली आणि त्यांच्यावर अन्याय झाला असता. अपात्र झाले त्यावेळेला तुम्ही 2017ला त्यांना अपात्र केलं. पण आता 2011च्या प्रोटेक्शन प्रमाणे संरक्षित आहेत ना. संरक्षित मग आता संरक्षित म्हणजे त्याला संरक्षित स्टेटस द्यायला किती वेळ लागेल तुम्हाला. सर त्यांचं व्हेरिफिकेशन आलेलं आहे. आता आपण उपायुक्त साहेबांची मंजुरी घेऊन किती दिवसात. तरी 15 दिवसात करू सर. 15 दिवसात त्यांना त्याचं पात्रता करून द्या. येस MC साहेब. पात्र सर अप्रूव कर दिया है, ऑनलाइन डालना है और घर शिफ्टिंग अभी नहीं हुआ है सर. हा PAPचं काय. PAP पाहिजे ना तुम्हाला. हाँ जी सर. तर ऑनलाईन लॉटरी प्रमाणे होतो सर. म्हणजे आजकाल हा प्रोसेसची बदलली आहे ना. तर माझ्याकडे आहे सदरी का आहे भरपूर, पण लोकेशन माहुलला जास्त येतं सर. पहिला आता ऑनलाईन लॅटरी माहोललाच जाते. सर भरपूर आहे. 9,000 बाकी आहे. 9,000 भरपूर लोकांना तिथं ते घेत नाही, मग त्यांच्या वेकेट होतो. लॉटरीला अवेलेबिलिटी. अच्छा तो त्याला तर आपण काय करू शकतो? सर माहौल में किसी ने लिया नहीं सर, सबने इधर उधर लिया है. और देखिए आप इन्होंने मला मंत्री महोदयांचा जास्त वेळ इनको खाऊ नका. ट्रांसपेरेंट सिस्टम से लॉटरी करने के लिए बोला है. तो लॉटरी करेंगे. अब लॉटरी के ऊपर कोई ट्रांसपेरेंट सिस्टम नहीं है तो ये डॉक्यूमेंट पात्रता और आपको ऑर्डर होके लॉटरी कर देंगे. ठीक है चलो नेक्स्ट. आला का प्रॉब्लेम म्हणजे काय. नाही तुमच्याकडे बरोबर नाही. माझा मतदारसंघात पण मी रिव्ह्यू घेतो ना. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जर असं लोकांना रेशन नसेल मिळणार. तुम्ही असं करा. हा एरिया जो पूर्ण आहे कुठला एरिया कुठे जातात आहे. आंबेडकर नगर MC शागरा रोड तो जो सहा तर तुम्ही त्या सगळ्या एरियातला दुकानांचा आणि लोकांचा स्पेशल ड्राईव्ह आहे आणि मला महिन्याभरात रिपोर्ट द्या. बरोबर आहे. यांचं तर ऍड्रेस कराच. काय वय तुमचं भविष्य. हा बघा ते विचारत धावपळात सिनियर सिटीजन आल्या. राशन ऑफिसला गेलं तर चालू ठीक आहे. करून काही महिन्याभरात हा सगळ्या एरियाचा प्रॉब्लेम सोडवतो. आता तुमचा 7 दिवसात करून देते. ठीक आहे चला नेक्स्ट. वाईट आहे. नेक्स्ट नंबर आहे 55. लेकिन अभी तक वो प्रोजेक्ट अभी तक कंप्लीट नहीं हुआ. इसलिए 1 नंबर और 4 नंबर बिल्डिंग मिला है. 4 नंबर में कौन है बेटा. एवर इस्माइल कंस्ट्रक्शन विनोद गोइंका. काय प्रॉब्लेम आहे. 97 पासून म्हणताय. 98 मग का होत नाही म्हणजे किती वर्ष. 98 ते आज 2025. सर उसमें 30% लोग ऑफ हो चुके हैं ऑलरेडी. 30% लोग ऑफ हो चुके हैं. सोल्यूशन आहे. तुम्हाला माहिती आहे का. डिले मग काय सोल्युशन. प्रायव्हेट असले तरी कोणी किती वर्ष असं करू शकतं का. तुम्ही असं करा
उद्याच्या उद्या नोटीस द्या, नाही तर त्यांना सांगू आपण टेंडर करायचं. तुम्हाला लक्षात आलं, खाजगी तो डिले करतोय म्हणून आपली स्कीम जे ना टेंडर करून दुसऱ्या बिल्डरला देऊ, तसं करून नोटीस काढा, तर नोटीस देते सर. ओके. नेक्स्ट सिरियल नंबर आहे 71 विपुल कांबळे. बोलायला की माझ्या इथे सर्वांनी झाले नाही, तर माझी रूम आता अपात्र दाखवते. कुठला स्कीम आहे तो मगाशी करतोच, त्याला तुम्हाला मी सांगितलं होतं बोलून करायचं. SR साईवाड़ी. ठीक है, अभी जो आया था उसके साथ ही हो गया तो नहीं सर, विषय सेम है. मगाशी तुम्हाला सांगितलं ना DMC चा, रखिए DMC से आपको मिलके चाहिए. मी साईकृपा सोसायटी मधून आलेलो आहे. 2014 साली म्हणजे बिल्डरने पोझिशन दिला, पण ते अजूनही म्हणजे अर्धवट सर्व काम आहे. पाण्याची टाकी, एंट्री वगैरे सर्व ती बाकी आहे. आणि पाण्याचा पण म्हणजे आता 4 दिवसापासून प्रॉब्लेम चालू आहे. काय चालू आहे सर? काय म्हणते पाण्याचा जो इश्यू आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. पाण्याचा तेव्हा कनेक्शन दिलं होतं, आता पाणी कमी काय म्हणतात, पाण्याची टाकी पण झालेली आहे. हा, एंट्री पण नाही, मेन गेट पण नाही, म्हणजे काहीच नाही. आणि आता गेलं तर बोलतं 10 वर्ष पूर्ण झाली या सरेला. आणि बिल्डर पण म्हणजे आता बोलतो मी बनवतो पण अजून काय बनवत नाही. न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन. असं बघा, हा नाही, मुद्दा असा आहे की तुम्ही ओसी दिली, ओसी देताना सगळ्या गोष्टी केल्या की नाही बघूनच दिल्या असेल. इंटरेस्टिंग केस आहे, मला यानिमित्ताने मुंबईत हे होते. तुम्ही या केसमध्ये अप्रूव्ह प्लॅनप्रमाणे ओसी आणि केलेलं काम याचा स्टेटस रिपोर्ट द्यायचा, आणि त्या आधारावर काय राहिलं तर फिल्डरला सांगायचं नाही त्यांनी केलं तर मग ब्लॅकलिस्ट काय करायचं ते प्रोसेस करतो. ठीक आहे, काकांकडे जाऊन आम्हाला काकांनी पण मदत केली आहे. आता मी हे होतं दुकान होते, त्याचं घर बनवून राहत होते, ते पण माझं तोडलं. माझा 25 वर्षाचा मुलगा त्याला पॅरेलाइज झाला, एकच मुलगा कमवतो. आणि मी फक्त बाजूला प्लास्टिक लावून ठेवले. रात्री पावसामध्ये मला घर पण नाही दिलं, दुकान पण नाही दिला. काय स्थिती आहे सर? आता ते एक मिनिट ताई थांबा. तर मला एक मिनिट ताई, ह्यांच्याबद्दलचं काय पात्र? तुमच्या अनेक्शन 2 मध्ये नाव आहे का ताई? आहे, पेपर आहे माझे. आहेत तुमच्याकडे पेपर? ते म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे थोडे. आणि ते काय झालं, मला हे केलं, कार्यच केलं, मागणी केली घराची, माझ्या पोराची. असं करा, तुम्ही जरा थांबा. हे अधिकारी जे आहेत आमचे, काय नाव मशाल मशाल आहे. थांबा, तुम्ही यांना भेटून जा. तुम्ही थांबा, मीटिंग नंतर त्यांना भेटून जा. मी त्यांना सांगितलं तुमचे पेपर चेक करून जे कायदेशीर आहे ती कारवाई करा. हा, जे असतील पेपर त्या हिशोबाने तुमचं काम होईल. हा, बसा तुम्ही. वो सील कर दिया मेरा NS में नाम नहीं था, इसके वजह से. दिस इज द शॉर्ट सप्लाई. वनिता पटेल 168. सर यांची कंप्लेंट आहे 10 वर्षापूर्वी त्यावेळी नंतर आता नोंद झालेले आहेत नंबर, त्यामुळे हरकत नाही. मी यांची कंप्लेंट वाचून देईल सर. मी एक मिनिट थांबा, घर सील केलं काय त्याचं? एक्चुअली मैं 10 साल से रह रही थी वो रूम में, और अचानक आके उन लोग ने रूम मेरा खाली करवाया. मैं समझ गया, मैं उनको पूछ रहा हूँ. कौन सा सोसाइटी का नाम क्या है? साई पार्वती सोसाइटी, साई पार्वती निवास, साईवाड़ी में. साईवाड़ी. बोलो. बोला कि 2 दिन के बाद में चाबी आपको दिया जाएगा. कभी बोला ऐसा?
जो भी खाली कर रहे थे तब हम कभी लोग को कॉपरेट करो। कभी कभी 1 साल हो गया मुझे, 2 दिन में चाबी देने वाले थे, आज तक चाबी नहीं मिला मुझे। आप कहाँ रहते हैं? श्रुति मैडम ने किया था घर खाली, श्रुति मैडम। मग 2 दिवसांनी चावी देतो का सांगितलं? नाही जरा व्हेरीफाय करून मला रिपोर्ट द्या. ठीक आहे? जरा रिपोर्ट घेतो मी त्यांच्याकडे, थांबा. ओके, थँक्यू सर. अमित ससानी. 1100 लोक बेघर आहेत. त्याच्यापैकी सगळ्या लोकांना भाडं देखील मिळालं नाही. तर 15 तारखेला डेडलाईन दिली आहे. 15 तारखेला जर भाडं नाही दिलं तर पुढचा निर्णय शासन घेणार आहे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये झाले. 15 दिन में कार्रवाई क्या होती है देख के बना के सर लेकिन पैसा में तो ऑलरेडी लिख दिया है कि मुझे नहीं चाहिए। अरे भाई साहब, ऐसा बैठे हुए लोगों को सामने बता दो, आपको पूछो दौरा करके बोल अरे मुझे नहीं चाहिए। एक मिनट, आप शांति से बात करो. आप शांति से हाँ बात सर, हाँ सर, हाँ सर, एमएलए साहब ने बताया ना अभी, हाँ सर। आईएएस ऑफिसर के साथ मीटिंग हुई, 15 दिन इसको दिया है. अच्छा सर, तो 15 दिन के लिए रुकना पड़ेगा. ठीक है। उसके बाद आएगा देखेंगे. ठीक है, मतलब नेक्स्ट. हनुमान बिरादर. नित्यानंद कोऑपरेटिव्ह सोसायटी मधून सदस्य आहे मी आणि तो ते सेम ना आता सेम आहे सांगितलं. जेव्हा सर्वे केला ना साहेब तेव्हा अर्धवट होता. साहेब असं आहे, बाकीची पण लोक थांबले, तुमच्या विषयाने सांगितला, त्याच्यावर 3 लोकांना मी इन्स्ट्रक्शन दिल्या आणि उद्यापर्यंत मला ब्रीफ करायला सांगितलं कारवाई कशी करणार. आपण थोडा वेळ थांबूया. ठीक आहे, पुढे. लक्ष्मण परमार. 12 केल्यावर परंतु ती ट्रान्सफर करताना जवळजवळ पूर्ण 3 वार्डाचं पाणी बंद होतंय. 6 वार्डचं पूर्ण बंद करावं लागतं. म्हणजे तर तो काम प्लॅन्ट आपण ठेवलेली आहे आणि ते नसेल झालं तर लोकांना पाणीच मिळणार नाही. ते एक दिवस ठरवून साहेब कधीतरी ते करावं लागेल. काय प्लॅन केलाय का तुम्ही? सर ते शूटिंग आहे सर, आणि आपण 6 वॉर्डाचं ते पाणी बंद होणार आहे त्या अनुषंगाने पूर्ण रिझर्वायर क्रॉस कनेक्शनसाठी आयसोलेशन प्लॅन करू सर आणि घेऊया. ते काम करणं तर गरजेचं आहे. लाईन टाकून झालेली आहे. नाही पण प्लॅन करून सगळ्यांना इन्फॉर्म करून करा. करूनच प्रेस नोट देऊन करतो सर आम्ही. पण कधीपर्यंत करायचं? रिपोर्टिंग नंतर. साहेब हे जवळजवळ गेल्या वर्षीपासून चाललंय. दिवाळी झाली की आपण ते गेली दिवाळी झाली. ठीक आहे, 15 दिवस थांबवा. ठीक आहे सर. दुसरं साहेब एक लास्ट हा ना तू दुसरा बोलतोय. चला नेक्स्ट चला नेक्स्ट परत मला जाताना भेट. ठीक आहे सर. 125 लोक अजून बऱ्याच बेघर आहे, त्याला भाडं नाही आहे. आता त्याचं सोल्युशन निघतंय. परंतु विकासाचं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला पोर्टेबल टॉयलेट बसून देतो. लोकांचं म्हणणं आम्हाला परमनंट बनवून द्या. व्यवस्थित करून जर श्रम्स नाही चालू लोक तिथून शिफ्ट झाले असतील ना. नाही ना सर, ते जो पूर्ण एरिया घेतो माहिती आहे विषय काय म्हणतात साहेब, काय म्हणाला? थांबा ऐकू जे टॉयलेट बांधायचं आहे ना ते सेल बिल्डिंग मध्ये सेल आणि त्याला सध्यापासून प्रॉपर रेंट पेंडिंग असतं. सेल बिल्डिंग मध्ये टॉयलेट बांधायचं आहे. जिथं टॉयलेट आहे ना तिथं त्याची सेल बिल्डिंग प्रपोज केली आहे. त्याला ते टॉयलेट तोडून पाहिजे. पण सर आता आपण काय केलं, जे टॉयलेट जेवढी 36 टॉयलेट आहे ना त्याला 30 लोकांची दुसरी टॉयलेट तिथं बांधायची, त्याच्यानंतर ते टॉयलेट करून दिले. म्हणजे आता टॉयलेट तोडले नाहीत ना सर. यामध्ये कसं होता की जे टॉयलेट आहे ना तो सेल्फ बिल्डिंगच्या लोकेशनवरच होता. ते कळलं मला. आता C1 कॅटेगरी तोच टॉयलेट झाला 7 वर्षानंतर. C1 कॅटेगरी आहे. आम्ही डिमॉलिशनसाठी गेल्या आठवड्यात प्रयत्न केला होता. पब्लिकचा भरपूर विरोध आहे. C1 झाला कारण तुम्ही डिक्लेअर केला C1 आणि C1 बिल्डरला हवा होता. त्याच्याशिवाय C1 होतच नाही बिल्डरला पाहिजे. सर तो C1च आहे. तुम्हाला कसं केलं? तुम्ही कधी व्हिजिट कधी केली? तर व्हिजिट आता मी केलं. बिल्डरने सांगितलं दुसरं होतच नाही व्हिजिट. मी इतकं 24 वर्ष त्यांना प्रतिनिधी आहे. तर माझी विनंती अशी आहे, आता आपण काय केलं 5 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. आता शेवटचं आहे ते टॉयलेट टेम्पोररी बांधायचे 10 ते त्यांनी व्यवस्थित बांधून दिले. 24 बांधून दिला तरच काय त्याच्यावर ठीक आहे. 24 जे काय असेल टॉयलेट बांधून दिले तर त्या प्रश्न सुटणार आहे. आता साहेबांची आमची मीटिंग झाली होती. 24 ते बांधून देत आहे. 24 नवीन जे बांधल्यानंतर वी आर डिमॉलिश ते डिस्कस केलं. टॉयलेट तुमच्या मनाप्रमाणे बांधल्याशिवाय डिमॉलिश होणार नाही. बस ठीक आहे. चला नेक्स्ट. पण साहेब ते वारंवार आम्हाला घाबरवतात की डेमोलेशन करणार. ऑर्डर सांगितलं मी. ऑर्डर सांगितलं. सेंट्रा
तोच विषय आहे. ठीक आहे, सांगितलं मी त्यांना आता. तुमचा एक मिनिट, पण भाडं का थांबवलं कसं रे? सर एक छोटासा नाही विषय नाही नाही रेट पेंडिंग आहे सर. स्टॉपवर नोटीस पण दिलेली आहे सर. नाही, पण असं आहे ना, आता दोन बघा एकाधिक गळे बसलेले आहेत. टॉयलेट नाही म्हणून त्याची स्कीम होत नाही, स्कीम होत नाही म्हणून तो भाडा देत नाही, भाडा देत नाही तुम्ही स्टॉपवर दिले, स्टॉपवर गेल्यावर तो बिलकुल भाडं देणार नाही. असंच होणार आहे ना. कायदेशीर हे करण्यापेक्षा तुम्ही डेव्हलपरला बोलवा, कोण आहे तिथे तुम्ही आहे, आमदारांना बोलवा, त्या लोकांना बोलवा, नगरसेवकांना बोलवा आणि ॲमिकेबल मार्ग काढा. टॉयलेट न तोडता म्हणजे दुसरे टॉयलेट बनले तर. सर एक सबमिशन आहे सर, एक सबमिशन नवीन टॉयलेट करायला देत नाही म्हणजे बरोबर, म्हणून ॲमिकेबल सोडून ते यामुळे सरांची मदत लागली. चला नेक्स्ट. राकेश शर्मा, संपले का? वार्ड क्रमांक 80 गुंदौली में. गुंडवली में रहते हैं, हाँ, क्या केस है? 24 तारीख को कंप्लेंट भी की है, 24 अप्रैल 2024 को सर. मेंटेनेंस किसने बंद किया रास्ता? बिल्डर और बीएमसी दोनों ने मिलकर बंद किया है. BMC ने रास्ता बंद कर दिया. और उन्होंने ऑर्डर भी दिया है सर. ऑर्डर कॉपी हमारे पास है, शो कर रहा हूँ. एक काम करो, अभी रुकिए, हाँ सर. ये मीटिंग के बाद इनको राणे करके है ना, इनको मिलो. हाँ, मैंने कंप्लेंट भी ऑलरेडी 24 अप्रैल 2024 को की है सर. समझ में आया? राणे साहब को मिलो, मीटिंग करो, चलेगा. राणे जरा सोल्यूशन मिलो. चला झाले का बाहेर? त्या मालकांवरती त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे. कागदाची कॉपी द्या. यासाठी साहेब ऐका, कागदाची कॉपी तर लगेच ऑर्डर हे काय चला ऑर्डर करून टाकतो ते. पुढे नेक्स्ट कॉपी द्या इकडे जरा माझ्याकडे. मनोज गायकवाड. द्या इकडे का. बोला बोला. मी वॉर्ड क्रमांक 72 मध्ये बोलतोय, मनोज गायकवाड. आमच्या वॉर्डमध्ये पाणी दूषित येते 1 वर्ष झाले. त्याच्या संदर्भात वॉर्ड क्रमांक 52 डोंगरापाडा, त्या संदर्भात अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलाय. अधिकारी येऊन तिथे कॅमेऱ्यामध्ये त्यांनी चेक पण केलं, पण ते अजून सॉल्व्ह नाही झाले साहेब. आजही आम्ही दूषित पाणी वॉटर डिपार्टमेंट सांगा. सर हायवेची परमिशनसाठी टाकलेलं आहे. परमिशन आपल्याला ते कामाने घ्यायचं. परसुएशन चालू आहे. कधीपासून पाहिजे? मेट्रोच्या कामामुळे तुम्ही आले. बातमी आली. अरे तुम्ही बोला ना राणे. कोणाकडे प्रशांत या कॉपी कोणाकडे माहिती आहे? हे पण बाहेर गेले. चला तुम्ही शुक्लाजी स्ट्रीट लाइट का प्रपोजल डाल दो इमीडिएटली. प्रोजेक्ट प्रोविजन में मेरा लेटर जेवेराचं जे काम चालू आहे, अदानीवाल्यांची मीटिंग झाली आहे, ते होईल लवकरच का. लवकर फॉलो आहे. मला दिवस सांगायचे. सर फॉलोअप देतो अदानीवाल्यांसोबत. कुठे अडकलाय सांगा. अदानीवाले आले. अदानीवाले आले. अदानीचं काय झालं? सांगा ना मग. साहेबांना सांगा. अरे कोण बोलतोय? किती दिवसात कारवाई होणार आहे सांगा. अरे कोण बोलत होता आता? मी बोलत होतो. अदानीकडनं प्रपोजल पुटअप झालंय. आम्ही एक 10 दिवसामध्ये फॉलो करून करतो. 10-15 दिवसात करा. हो सर. नक्की. हो सर. चला नेक्स्ट. ऋषिकेश पिंगोरे. कोण आहे? सर मी अंध आहे. मी 2 भाऊ अंध आहे. मला शेंगदाणा चिक्कीचा बिझनेस करायचा आहे. मला साधारण 5,000 रुपयापर्यंत मदत पाहिजे होती. ठीक आहे, मुर्जी पटेल देईन तुम्हाला पैसे. झालं ना रे? कोणतरी कार्यकर्त्याने संपर्क करा झाला. पुन्हा इकडे गेला. थांबवलं होतं ना आता बाकी जे आहे त्यांना बाहेर साहेब भेटतात. एसआरएमध्ये आमचं काम चालू आहे. बिल्डरने काम चालू केलं सर. माणसाचा जो एरिया सांगा. शंकरवाडी जोगेश्वरी पूर्व बिल्डरने काम चालू केलं आहे. काय माणसांचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे सर तो बंद केलाय आणि पूर्ण लोकांना त्रास होतोय. हा रस्ता खचला. अरे नोटीस काढून सर नुसता बिल्डरच्या ऑफिसला जातो आम्ही. 10 दिवस 15 दिवस करतोय सर. बोलू. हा सर.
नोटीस काढून मला सोल्युशन होत नाही. तुम्ही थोडं प्रोएक्टिव्ह व्हा. ह्या विषयामध्ये रस्ता नसतील तर लोक चालणार नाही. मग तिथे दुर्दैवाने काही घटना घडली तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागणार. तुम्ही 7 दिवसात मला आणि सर भाडं पण थांबवलंय सर. दोन्ही गोष्टींचं करा. भाडं पण थांबवलंय लोकांचं. दोन्ही गोष्टी 7 दिवसात कारवाई सुरू. धन्यवाद सर. चला झालं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे तक्रारी जे संपलेले आहे आता बाहेर सर भेटतील सगळ्यांना. तर बाकीची तक्रार सगळ्यांना शांत बसवाय का रूम मध्ये मी येतो. हो चालेल. हो. चला कोणाला बोलायचं आता. नगरसेवक तुम्ही हे नाही. चला बोला आमदार बोला सर. आपल्याला काल एक अपघात झाला. जरा शांत आणि अजूनपर्यंत केली नाहीये. पोलीस स्टेशनने सुद्धा मेबडी पाडली. कोण आहे मेघवाडीचं? एफआयआर घेतलेला आहे रात्री 12 वाजता. कोण आहे पोलीस? मेघवाडीचं कोणी आलं नाही. डीसीपी कोणी? मेघवाडी तुमच्याकडे आहे ना? झोन साहेब तुम्ही आला तर यू विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल इफ ऍक्शन विल नॉट टेक. तुम्ही मला आज रात्रीपर्यंत काय ऍक्शन घेतली फोन करून सांगा. कोणीतरी दुर्दैवी मेलाय त्याच्यानंतर कारवाई होत नाही. बरोबर नाही. काय जे चेक करा कोणाला कारवाई जी करा ती करा. अटक करा. दुसरं हा विषय अत्यंत गंभीर आहे. जोगेश्वरीमध्ये 3री केस आहे या आठवड्यामध्ये. हा ते परंतु साहेब याला पण कुठल्याही प्रकारची काळजी एकाही कामावर घेतली जात नाहीये. ते आपले महानगरपालिकेचे अधिकारी असतील पोलीस डिपार्टमेंट असेल याला पण साहेब लक्ष दिलं पाहिजे. काहीच काळजी घेत नाही. दुसरं अध्यक्षमध्ये के पूर्व आणि के नॉर्थ. के नॉर्थ गेल्या वर्षी सुरू झालं आहे पण आतापर्यंत प्रत्यक्षात काम एकदम सुरू झालेलं आहे. के नॉर्थ वार्डाचे 2 भाग झाले ना. नवीन वॉर्ड ऑफिस झालं. नवीन वॉर्ड ऑफिस तर 3 फ्लोर होता. कुठे त्याचं ऑफिस कुठे? सर पूनमनगर सुरू झालंय का नाही झालं? सर सुरू आहे. CFC सेंटर सुरू आहे. 3 फ्लोअरचा काम होता. 2 फ्लोअर बी आहे. फर्निचरचं काम चालू आहे. आठवड्याभरात सर कम्प्लीट होऊन जाईल. दीड वर्षाचा उद्घाटन माझी व्हिजिट लावा तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आठवड्यात. पाण्याचा विषय आहे. आता महानगरचा विषय आहे. त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही के पूर्वला पूर्ण जो कोटा जो देतो परंतु प्रत्यक्ष ठिकाणी पाणी नाही आहे. सगळ्या एरियामध्ये अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव 3 ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रश्न आहे. सर आपल्याकडे जे सध्या उपलब्ध सोर्सेस आहेत त्यानुसार पूर्ण डॅम भरल्यानंतर सुद्धा आपल्याकडं 14,47,000 मिलियन लिटर साठा होतो. त्याचं आपण वर्षभरासाठी नियोजन केलं तर पर डे साधारणतः 4,000 ml पाणी देऊ शकतो. आजच्या घडीला बऱ्याचशा कंप्लेन येतात त्यामुळे जवळपास 4,100 ते 150 एवढं पाणी आपण देतोय. आता जोगेश्वरीचा विचार केला तर वेरवळी 1, 2, 3 रिझर्वायर आहेत. इथे साधारणतः 465 ते 470 आपला सप्लाय नॉर्मल असतो. कॅल्क्युलेशन सर आजच्या घडीला आपण 480 प्लस देतो. मला कॅल्क्युलेशन देत असतो. विधानसभेत उत्तर आम्ही अडचण आहे म्हणून बोलतोय. तुम्ही असं करा की पहिली कंप्लेंट आहे जिसमध्ये अंधेरी असेल पार्ला असेल जोगेश्वरी असेल. तुम्ही या सगळ्या विषयामध्ये व्हाईट पेपरच काढा आणि ऍक्च्युअल यांच्या समस्या घेऊन एक विशेष बैठक त्याची डिपार्टमेंट बरोबर सर्व पद्धतीने नगरसेवक आमदारांची घ्या आणि तुम्हालाही विनंती आहे तुम्ही सोल्युशन पण सांगा. अडचण पाणी देतात पण लेवल मेंटेन करत नाही. पाणी जर तुम्ही लेवल जर जास्त असेल आणि पाणी कमी सोडून ते घरात बसतं. पाणी जास्त दिल्यानंतर लेवल असेल तर पाणी बोलत नाही. म्हणूनच तुम्ही याची विशेष बैठक घ्यायची. झालं मला जोगेश्वरीमध्ये याचं मला सर पूर्ण लाईन टाकून झाली आणि 150 मीटरसाठी ओढवला जातोय. कधीपर्यंत करणार? तुम्ही मला SMS करा मी MCला सांगतो. ठीक आहे साहेब मी पत्र तुम्हाला देतो. आता शेवटचा एक मुद्दा आहे जोगेश्वरी गुंफा आहे. त्या जोगेश्वरी गुंफेचा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण त्या ठिकाणी असं ते
पात्र जोडीदार आहेत किंवा त्याचं पुनर्वसन करायचं आहे, तर त्या पुनर्वसनाची प्रक्रिया लवकर व्हायला पाहिजे. एक भाग. दुसरा भाग साहेब, त्या ठिकाणी जे रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यामुळे काही एसआरच्या इमारती झालेल्या आहेत पण त्यांना ओसी नाही आहे. कारण इमारतीला सीसी मिळाली, परमिशन मिळालं, त्यामुळे इमारती पूर्ण झाल्या आणि ओसी मिळाले अगोदर काही दिवस त्याला या माझी एक संयुक्त बैठक आपण त्या लावावी. याच्यावर विषय मी पत्र ठीक आहे, धन्यवाद. चला बोला. चलो ये विषय ये पत्र छोड़ के कुछ है क्या? चौथा विषय सर, आमच्याकडे रजिस्टर कार्यालय हा वडालेला आहे. ते के पूर्वला जर एक जागा दिली देत आहे DMC साहेब, तर ते लोकांना फायदा होईल. दुसरं, आता नरसाहेबांनी जे वॉर्ड 2 केलेत, आता मुद्दा मांडला, तिथे आमच्याकडचे 2 वॉर्ड जोगेश्वरीला टाकले. एक छोट्या माणसाला कामासाठी 200 रुपये भाडं मोजावं लागेल. माझी अशी विनंती आहे की 8 वॉर्ड के पूर्व राहू द्या आणि 6 वॉर्ड तिकडे करा, म्हणजे अंधेरीचे लोक अंधेरीतच राहील आणि जोगेश्वरीचे लोक जोगेश्वरीत राहील. असं पत्र MC सरांना आपल्याला सुद्धा मी दिलेलं आहे. तिसरा विषय, अंधेरीमध्ये ट्रॅफिकची समस्या आपल्याला माहिती आहे सर. एक 12 DP रोड मी उघडतोय, त्याच्यासाठी PFP ची उपलब्धता DMC साहेब ऐकतायत, ते जर आपण फॉलोअप करावं. चौथा विषय, मरोळला मार्केट आहे, ते लवकरात लवकर काम, मार्केट आणि दवाखान्याचे लवकरात लवकर काम चालू करावं. शेवटचे 2 विषय सर, आमच्या इकडे अंधेरी पूर्वला रेशनिंग ऑफिस भाड्यातत्वावर आहे. जर एखादी जागा महानगरपालिकाने त्यांना दिली तर परमानेंट रेशनिंग ऑफिस इथे अंधेरी पूर्वला राहील. अंधेरी पूर्वला सर क्रीडा स्कूल साठी एखादी जर जागा आपण उपलब्ध करून दिली तर लिहून टाकलं तर बरं होईल सर. पुढे सर, पोलीस जे वाहन उभं करतात म्हणजे आणतात ते वर्षानुवर्ष असतात, त्यांच्याकडे जागा नाही साहेब RTO कडे. मुंबई महानगरपालिकाने एखादा भूखंड RTO विभागाला दिला तर बरं होईल. बरोबर ना सर? बरोबर आहे. दुसरं सर, आपण ते पुणे मुंबईत एक विषय मांडला, जे बिल्डिंगला ओसी नाही, इमारतीला ओसी आपण करतो, तसं आमच्याकडे 51 इमारती अशी आहे ज्यांना ओसी नाही. आपली स्कीम ते लवकरात लवकर जरा अंमलात आणली तर आम्हाला फायदा होईल सर. बरोबर, पोलीस वसाहतीचा मुद्दा आमच्यासाठी सर अति महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण एक वेगळी मीटिंग लावावी अशी विनंती करतो. मी आपण आमदार मुरजी पटेल यांनी कमी शब्दात सगळे महत्वाचे विषय मांडले, मी ते लिहित होतो. त्यामध्ये MIDC, स्पोर्ट्स डिपार्टमेंट, PWD, होम डिपार्टमेंट, BMC, MMRDA, म्हाडा, SRA, हायड्रॉलिक इंजिनियर, जॉईंट CP ट्रॅफिक, DCP, DMC, त्या सगळ्यांची जॉईंट मीटिंग या आठवड्यात आपण करू. चला नेक्स्ट झाला. आता तुमची पण करू, तुम्हाला घ्यायचे मीटिंग मध्ये. हमारे एरिया में एक मकवाना रोड है, वहाँ पे 30 इंच की लाइन डाल के दोनों तरफ से हो गई है. 2-3 साल से उसका 20 मीटर का कनेक्टिविटी करना है. उसके लिए आमदार महोदय ने भी मीटिंग लिया, कमिश्नर साहब के यहाँ हुई. अब ये लोग बोलते हैं टेंडर निकालेंगे और शिंदे साहब हमेशा बोलते हैं कि 15 दिन में काम चालू. कौन शिंदे साहब? वाटर स्पेसिफाई करो ना. तो अभी सर वो कब तक होगा और कितने दिन में वो करेंगे, एक तो वो है मुद्दा. हेलो बोला जैन. 15 ते 16 घरी का 15 दिवसाच्या आत. धन्यवाद. चलो नेक्स्ट. दूसरा सर हो गया, एक पर एक. आज पानी का नहीं है, एक आरसी का जो हम लोग आपने उद्घाटन किया था और उसका 7 एकड़ उर्वरित है. उसके अगले बजट में उसके लिए कोई भी एक DPDC के अगले फंड में करूंगा. खाली पाथवे हो जाए सर, और वैसे अभी फंड खत्म हो गया. देखो आपको सबको मैं बताना चाहता हूँ कि आज मुंबई मध्ये DPDCच्या फंडच्या युटिलायझेशन, त्याच्या प्रशासकीय मान्यता आणि वर्क ऑर्डर याच्यामध्ये पूर्ण राज्यात सर्वात योग्य वेळेत आणि जास्त एंगेजमेंट करून खर्च करून प्रमा काढला नंबर 1 राज्यात मुंबई उपनगर आलेला आहे. त्यामुळे आम्ही वेळेत काम केलेलं आहे. पण पुढच्या DPDC मध्ये खूबसूरत गार्डन MLA साहेबांच्या प्रयत्नाने तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही करून ठेवू. चला पुढे पुढे पुढे.
सहार में अभी 4 लोगों को मिला है भाई। साहब सहार में एक आपकी दवाखाना 20,000 लोग रहते हैं और एक भी नहीं खुला है, वहाँ पे एनओसी कलेक्टर का कर नहीं देंगे, है। एक लेटर दे दो, कर देता हूँ। थैंक यू। चलो हो गया सबका। चला बोला अभिषेक। ट्रॅफिकचे 2 विषय आहेत. माझ्या वॉर्डमध्ये 6 मोठ्या शाळेत 8,000 विद्यार्थी शिकत आहेत. आम्ही गेले 2 वर्ष एक स्पीड ब्रेकर लावून प्रयत्न करतो. कोण आहे ट्रॅफिकचं? आणि तिकडे नित्यानंद शाळेच्या बाहेर फक्त माईक द्या, माईक द्या, आवाज. नित्यानंद शाळेच्या बाहेर साहेब एक बाईक गेल्या तिथे फक्त एक परमिशन दिलेले लोक काय स्पीड ब्रेकरचा काय प्रॉब्लेम आहे? नित्यानंद शाळा ट्रॅफिक सर बोला बोला, ऐकू येतं मला. आमच्या ट्रॅफिक डिपार्टमेंटने सर तिथे स्पीड ब्रेकरसाठी एनओसी दिलेली आहे. नित्यानंद स्कूल जे आहे त्याच्यासमोर शाळेत एका ठिकाणी बाईक मेल्यानंतर तुम्ही दिलेल्या परमिशन सगळीकडे बायका मारू का? तुमच्या इकडे कोकाटे कुठे आहेत? 2 वर्ष तुमच्या इकडे आम्ही खर्चा घालतो वरळीला. तुम्ही शाळेच्या बाहेर पडलेत ना, 8,000 मुलं शिकतात आमच्याकडे, तुमची पण मुलं शिकतात ना. नित्यानंद स्कूलच्या समोरच्या बाजूला सर स्पीड ब्रेकरला ट्रॅफिक एनओसी दिलेली आहे. त्याचा सर्वे झालेला आहे कोकटे साहेबांसोबत. त्याचा स्पीड ब्रेकर आता एक या 2-4 दिवसामध्ये स्पीड ब्रेकर टाकताय बीएमसी. 3 दिवसांनी स्वतः तिकडे नित्यानंदला दिले, बाकीच्या 6 शाळेत दिलं. मी सांगतो तुम्हाला मराठी कळतं का काय? बाकीच्या ज्या आहे सर ते वाकोला वाहतूक विभागाच्या अंतर्गत आहे. तुम्ही असं करा, ऐकून घ्या. ते एका शाळेचं बोलत नाही, ते सगळ्या शाळांचं बोलत. चला नित्यानंद नगरचं केलं तुम्ही, चांगले. आता उरलेल्या 6 शाळा कुठल्याही झोनमध्ये येऊ दे. आज त्यांच्यापैकी कोणी आलेलं नाही. तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोला, नगरसेवकांशी बोला आणि मला 2 दिवसामध्ये फिरण्यात आहे. त्यांना दिला तरी चालेल. एनओसीला काय अडचण असेल तर मला सांगा. 2 दिवसाचा फॉलोअप करून नेक्स्ट. ट्रॅफिक करता आपल्या इकडे बाईकच्या गाडीवर लगेच त्याचा फोटो काढला जातो. पण आज ठिकठिकाणी पुढं ही आपली पॉलिसी रद्द केलेली असतानाही बीएमसी साहेब, ही पॉलिसी तुम्ही रद्द केली आहे. ज्या अनधिकृत त्याच्यावर सगळ्यावर फूड व्हेकल्स काय असेल कारवाई करा. फोटो अपलोड करा सोशल मीडियावर. नेक्स्ट. आमच्याकडे बाहेर डीमार्ट आहे आणि डीमार्टचे रोज संध्याकाळी 7 ते 8 ट्रक उभे असतात. 6 रोडवरती पूर्ण गर्दी असते, त्यामुळे आमची अडचण होते. ट्रॅफिक काही गरज नाही. संबंधित ठिकाणी यापूर्वी पण कारवाई केलेली आहे सर. आमच्याकडे ज्या 4 व्हीलर ट्रेन आहे त्याने ते हेवी व्हेकल असतात, त्या मोठ्या आयशर असतात, त्या टोईंग केल्या जात नाही. परंतु आम्ही आमच्या रायडर वगैरे पण तिथे कारवाई करतो. ज्या 2 व्हीलर आहेत, ज्या 4 व्हीलर आहेत त्याच्यावर नियमितपणे कारवाई चालू आहे सर. 122-177 व्हेकलवर काय करतो सर. जो फाईन असतो 122-177 1500 रुपये फाईन मारतो आपण, विचारात कारवाई करतो. पंक्चर करू शकता सर? पंक्चर करू शकता? पंक्चर करा, पंक्चर करा, ब्रेकर लावा, चावी घ्या, आरडाओरड करू दे त्या लोकांना. जरा करा. येस चला नेक्स्ट. पालकमंत्री सर, झालं ना. नगरसेवकांची वेगळी बैठक लावू, लगेच करतो या दिवाळीनंतर. वेळ नाही, उगाच बोला होण्याचं. अजून काय आपण एक परिपत्रक काढलेलं आहे 2023 साली. फेरीवाला एका मोठ्या महाराष्ट्र शासनाकडे 10,000 रुपये दंड राहणार. म्हणजे आमच्याकडे फेरीवाले विरोधात नाही, आमच्याकडे देऊन फेरीवाले आहेत. रस्त्यावर जोड फेरे लोकांनी चालायचं कुठे? पूर्ण 6 रोड सुभाष रोड माझ्याकडे भरलेला आहे. तर सरांची दोघी मागणी, पहिला तर ट्रकचा, त्याच्यावर पण मी DO लेटर DCP यांना देणार आहे. म्हणजे फेरीवाल्यावर तर आपली कारवाई सुरू आहे, पण माझ्याकडे थोडा यंत्रणेमध्ये जी गाडी आहे 5 गाडी कमी आहे, त्यांची लेबर स्टाफ पण कमी आहे. आणि तुम्ही क्षेत्रफळ बघितला तर 28 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. तर माझी मागणी आहे की थोडासा मला मेनपॉवर वाढून दिला. आणखी जी वेळ आहे ते सकाळी 7 ते 8 पर्यंतची वेळ आहे, तर वेळचा पण 10 पर्यंत केला. कारण हे सगळं जे वाढले ना ते 8च्या नंतर येतात. पॉलिसीच करा ना. तुम्ही एक पॉलिसी पुटअप करा. हा केसचा विषय नाही आहे, हा पूर्ण मुंबईचा विषय आहे. काही ठिकाणी 7 नंतरच हॉकरांनी गाड्या येतात, तर रात्री 12-1-2 पर्यंत चालतात. पोलिसांचं तर काय बरोबर पडून आहे, त्यामुळे ते काय काम करतच नाही किंवा कमी काम करतात. तुम्ही आता याची पॉलिसी करा ना 7 नंतर. 10 पर्यंत कारवाई करतो सर. फक्त काय होतं की मॅनपॉवर मशिनरीचे ते आपण ऍडजस्ट करतो, पण टायमिंग आपण प्रपोजल केसचा पुटअप करा आणि हे पण करा. आणि पोलिसांनाही विनंती आहे,
जरा हॉकर्सवर जिथे अनधिकृत आहे, अधिकृत हॉकर्स मी बोलत नाही, आणि त्यातही जर काय म्हणतात जे हॉकर जुने आहेत त्यांच्यावर कारवाई करायला म्हणत नाही, पण जे अनधिकृत आणि बाहेर नाही येऊन करतायत मला मुद्दा लक्षात आला त्यांच्यावर कारवाई. चला झाली मीटिंग. पालकमंत्री साहेब, बाकी जरा बाहेर भेटणार नाही. पालकमंत्री साहेब, माझा विषय प्लीज. असं आहे की माझ्याकडे प्रभाग क्रमांक 75 इथे साईबाबा नगर आहे आणि कदमवाडी जो रस्ता आहे तो रोड वाइंडिंग झालेला आहे आणि MIDC आणि साईबाबा नगर म्हणजे जो कदमवाडी जो रस्ता आहे तो वाहतूक ऑर्डर्स आहेत हाऊसिंग पॉलिसी संदर्भात सर ते कधीच पालन होत नाही सर. एवढे ऑफर्स जाते असतात सर स्टेशन पासून ते आमच्या ज्युडिशियल स्टेशनला, स्टेशन पासून ते हायवे पर्यंत सर, आणि ते दॅट इज अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ सुप्रीम कोर्ट. मी कधी कधी ना सर त्या अधिकाऱ्यांना मी नेहमी सांगतो या निमित्ताने पूर्ण मुंबईची एक्सक्लुझिव्ह पॉलिसी प्रमाणे सगळ्या बाकीच्यांना मी बाहेर भेटतोय. त्याच्यानंतर सर 4 वर्ष झाली ऍडिशनल स्ट्रक्चर मध्ये टाकून मला फक्त BMC आणि डेव्हलपर दाखवतात. तुम्हाला मी वैयक्तिक शुक्ला सरांनी 20 दिवसापूर्वी ऑर्डर काढायला सांगितल्याच्या नंतर व्हेरिफिकेशनला टाकलं गेलं. 4 वर्षापासून फक्त SRM मला 4 महिने पण नाही. नाही सर, मी BMC चं सांगते. लोकांना वाटेल 4 वर्ष भेटलं, 4 वर्ष मंत्री पण नाही. फक्त verification चालू आहे. 25चा समाविष्ट राहिला. समाविष्टचा वेगळा आता नवीन सर्क्युलर काढला होता की समाविष्ट COSRला विचारल्याशिवाय पाठवत नाही, पण यांचा फिक्स आहे ना, वी आर रेफरिंग टू COSR सिंगल, आपण यांचा पाठवतो. माझं एकच म्हणणं आहे, अंधेरीपूर त्याच्यावर कारवाई सर एक शेवटचा मुद्दा सगळ्या नगरसेवकांच्या वतीने बोलतो. प्रमोद साहेब आपणही बसा 2 मिनिट. आमच्या सर्वांच्या वतीने कडकडीची तुम्हाला विनंती आहे. आमच्या इकडे एक अंधेरी सबवे आहे, गेल्या 50 वर्षापासून तिथे पाणी भरतात. जर तुम्ही आशीर्वाद दिला तर पुढच्या वर्षी आज सबवे पासून अंधेरीकरांना मुक्तता द्यावी. काहीतरी याच्यावर थोडा आपण उत्तर दिले तर काहीतरी नोट मध्ये येईल. पुढच्या वर्षी याच्यापासून आम्हाला मुक्तता भेटेल अशी विनंती करतो. पालकमंत्रीचं काम पूर्ण झालेलं आहे. आमदार साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे, पण आपण जर दिला तर मला वाटतं पुढच्या वेस्ट साईडला कनेक्टिव्हिटी व्हायची बाकी आहे. तेवढं झालं तर मला वाटतं अंधेरीकर नक्कीच मुक्त होतील सबवेच्या पुरातून. मला वाटतं हा विषय खूप महत्वाचा विषय, कारण अंधेरीमध्ये आणि जोगेश्वरीमध्ये या सबवेच्या इथे असलेला ट्रॅफिक आणि त्याचा बसणारा बॅकलॉग आणि लोकांना शब्द मला माफ करा पण मरण यातनाचा त्रास होतो, आणि म्हणून जे राहिलेलं काम आहे ते या 3 महिन्यामध्ये गती देऊन पूर्ण करायचं काम. राहिलेलं काम पूर्ण. धन्यवाद. येऊ द्या प्रमोद चव्हाण साहेब. ज्या समस्यांवर कारवाई झाली तर होईल. त्यामुळे जमलेल्या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, ट्रॅफिकवाले फोन बंद करा. म्हणून सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आता दिलेले निर्देश मिनिट्स मध्ये मी बघितले, लिहिलेले, काहींना रिमार्क दिले, त्याच्यावर कारवाई होणे माझं काम नाही, हे सगळ्यांचं काम आहे. मला अतिशय दुःख वाटतं. पहिली गोष्ट तर राशनिंगच्या ऑफिसचं, राशनिंगच्या लोकांनी 2-2 वर्ष राशन मिळत नाही, याच्या एवढी गंभीर गोष्ट नाही आहे. त्या झोनचा पूर्व रिव्ह्यू SRAच्या अधिकाऱ्यांनी राहिलेल्या स्कीम जोगेश्वरीत लोक रडायची पाळी आहे. तुम्ही स्वतः प्रोएक्टिव्हली यातल्या घ्यायची भूमिका. ट्रॅफिकच्या लोकांनी स्वतः सुद्धा तुम्ही करता, मी करत नाही समजून नाही, पण त्या ठिकाणी पोहोचणं आणि अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फेरेवाले, अधिकृत किंवा आमचे मूळ लोक नाही म्हणत यांच्यावरची कारवाई, या सगळ्या विषयांना बगल देता कामा नये. आणि ज्या पद्धतीचा विषय मांडला आमदार महोदयांनी की तो आपला सबवे, या सगळ्या विषयात जे जे निर्देश मी दिले त्याचा पाठपुरावा मी करीन.
तुमच्या दुर्दैवाने मला बीएमसीच्या सगळ्या विषयाची तंबूत माहिती असल्यामुळे विषयाला बगल दिलेला कळेल. तुमच्यापैकी कोणाचाही सीआर खराब करावा ही माझी इच्छा नाही, पण माझ्या पत्राने नक्की होऊ शकतो. मी कायदा सांगितला, मी करतोय असं सांगितलेलं नाही. त्यामुळे त्याची खबरदारी घ्या. मी असं बोलण्याची गरज वाटताच कामा नये. एवढ्या प्रामाणिकपणे काम करा. आयोजन केसने आणि बाकी जीएमसीने सगळ्यांनी आयोजन चांगलं केलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो. नागरिकांनाही त्रास झाला त्याच्याबद्दल आतापर्यंतच्या कामात दिलगिरी व्यक्त करतो. सांगितलेल्या वेळेत कामं करण्याचा पाठपुरावा करतो. जे उरलेले नागरिक आहेत त्यांनाही आता बाहेर भेटायला मी त्या ठिकाणी जातो. तुम्ही अधिकारी मागू शकता. धन्यवाद. धन्यवाद.